नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा टॉपिक खूप छान आहे आणि तुम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होते आणि मला खूप सारे असे कमेंट होते की दादा तुमची पहिली बायको कुठे गेली आणि तुमची पहिली बायको का सोडून गेली, हा तुमचा प्रश्न होता आणि त्याचा आज मी या ब्लॉगच्या माध्यमातून उत्तर देणार आहे. तर चला टाईम न गमावता व्हिडिओला सुरुवात करतो, पण त्याआधी व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तर चला मग सुरुवात करूया. तर माझ्या लाईफमध्ये एवढा आनंद होता की काय सांगू. सगळी माझी लाईफ ओके चालू होती. माझी 12वी झाली. मी त्यावेळेस पबजी वगैरे खेळायचो. तर आमचं म्हणजे पहिलं पण असंच होतं, जसं हे आमचं दुसरं जमलं आहे ना, सेम तसंच आहे. फक्त एवढं फरक डिफरंट एवढा आहे की ती मला पबजीद्वारे भेटली होती आणि ही जी आहे ही मला इंस्टाग्रामद्वारे भेटली. तर पहिला विषय असा आहे पहिली बायकोचा की आम्ही ज्यावेळेस पबजी खेळायचो त्यावेळेस आमचं एक अकाउंट होतं तिकडे पबजीवरती. तर आम्ही रोज पबजी खेळायचो आणि बोलायचो एकमेकांसोबत. तर मस्करीत मी म्हणजे मित्राच्या घरी बसलो होतो आणि आमचा त्यावेळेस सगळ्यांना माहिती, जेवढे पबजी खेळतात सगळ्यांना माहिती आहे की कॉलसारखं तिकडं पबजीवर बोलता येतं. आणि मग बोलता बोलता सहज माझ्या मित्राची मम्मी म्हणली की माझ्या पोऱ्यासोबत लग्न करशील का. तर तिला असं वाटलं की माझी आईच बोलली. तर ती म्हणली की हो, अशी म्हणली ती तिकडून. तर मग ती बाईने काय केलं, मित्राच्या आईने माझ्या आईला सांगितलं की एक मुलगी आहे अशी आणि ती तुमच्या पोऱ्यासोबत लग्न करायचं हो म्हणती. मग आईने पण तिच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आईला पण ती हो म्हणली. मग असं गल्लीत चर्चा झाली की असं असं झालेलं आहे. तर मग ती मला म्हणली की माझे 12वीचे एक्झाम चालू आहे, एक्झाम संपल्यावर तू ये मला घ्यायला. तर मग तिचे 12वीचे एक्झाम संपले आणि मी धुळ्यावरून तिला पुण्याला घ्यायला गेलो. तर मग मी पुण्याला फर्स्ट टाईम गेलो होतो. मग तिकडं मी मित्राच्या घरी राहिलो रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन मी तिच्या घरी गेलो. मग तिच्या घरी गेलो तर तिच्या आईने चहा पाणी वगैरे पाजवली आणि तिचे घरचे म्हणजे रेडी होते लग्नासाठी. असं नाही की मी तिला पळवून आणलेली होती. घरात सगळं व्यवस्थित बोललेलो होतो आणि तिकडून मी धुळ्याला म्हणजे तिला घेऊन आलो. पण तिच्या घरचे म्हणत होते की तिला एकटीला घेऊन जा. पण आता मला सांगा, जर मला लग्न करायचं होतं तर तिला एकटीला कसं आणू. कारण सकाळ उठून कोणीतरी मला म्हणलं असतं की तुम्ही दोघं जाऊ आणि सोबत कसे काय आले. असं म्हणजे गावाकडे कसं आहे, नावं ठेवतात लोक. त्यामुळं मी सोबत तिच्या मावशीला आणलं. मग नंतर इकडं आल्यानंतर अजून 4दा तिला विचारलं की तुला लग्न करायचं आहे का, नसेल करायचं तर परत सोडून देऊ तुझ्या घरी. पण ती त्यावेळेस होच म्हणत होती. मग नंतर असं करता करता मग लग्नाचा गोंधळ दिला चंदनपुरीला. मालेगावजवळचं चंदनपुरी आहे, तिकडं गोंधळ दिला लग्नाचा. त्यानंतर मग लग्नाचं सगळं म्हणजे माझ्याकडे त्यावेळेस पैसे बी नव्हते. आम्ही सगळं व्याजने पैसे घेतलेले होते, 50-60 हजार रुपये. तर म्हणजे असं मिळून त्याने 1-2 लाख रुपये घेतले होते त्याच्याकडून आणि काही त्यांच्याकडे होते. तर 1-1.5 लाखाच्या आसपास लग्नाचा खर्च झालेला आहे. मग लग्न वगैरे झालं आणि त्यानंतर मग महिन्याभरात मला माहिती झालं की तिचं बाहेर अफेअर आहे. तिने त्याला आमच्या लग्नाचे फोटो शेअर वगैरे केले. तर आणि तो असा व्यक्ती आहे की म्हणजे त्याचं ऑलरेडी लग्न झालेलं आहे आणि त्याला 2 पोरं पण आहे. आणि त्याचं जाऊ द्या विषय, तो सोडून द्या. कारण विषय आता मी माझं सांगते. तर तो मला रोज शिवीगाळ करायचा. मी तिला म्हणायचो एक तर त्याला ब्लॉक कर किंवा मग तुला नसेल राहायचं माझ्यासोबत तसं सांग. मग ती काय म्हणली की नाही मी तुझ्यासोबत राहीन. मी लग्न झाल्यानंतरसुद्धा मी ही गोष्ट क्लिअर करूनसुद्धा तिने काय केलं की आपण नाशिकला जाऊन राहू. नाशिकला मी वर्षभर राहिलो. ती पण वर्षभर चांगली राहिली. मग आम्हाला मुलगी झाली तोपर्यंत ती चांगली राहत होती. मुलगी झाली 3च महिन्याचं बाळ घेऊन ती घरातून कोणाला न सांगता निघून गेली. सगळं लाईफमध्ये सगळं चांगलं होतं, आमची झगडा झाली नाही,
का भांडण झाली नाही, काहीसुद्धा नाही. फक्त एवढी आहे की ती म्हणत होती की मला आईला भेटायला जायचं आहे. मी म्हणलं की आताच डिलिव्हरी झाली आहे, तर थोडे दिवस थांब, तुझ्यासोबत मी पण येईन. कारण आता नादान लेकरू आहे म्हणल्यावर मी असं म्हणलं होतं. पण मी ड्युटीवर गेलो कामावर, त्यावेळेस कंपनीत जात होतो मी. तर ती मला न सांगता म्हणजे निघून गेली आणि बाजूची बाईला सांगून गेली की मी आईकडे चालली पापड करायला. तर असं करून ती निघून गेली. तर मग आईने पण तिला शोधलं, खूप शोधलं. मग सगळ्यांनी तिकडं चर्चा झाली की म्हणजे पप्पूची बायको गेली, कारण मला घरी पप्पूच म्हणतात. तर पप्पूची बाई गेली, पप्पूची बायको गेली. मग असं भरपूर जणांनी आधी शोधलं. शोधल्यानंतर मग मग कोणीतरी मला कंपनीत घ्यायला आलं की तुझ्या घरात असं असं झालं आहे, तुझी बाई चालली गेली. मग मी म्हणलं की शोधू नका तिला, ती कुठं जाणार नाही, ती तिच्या आईकडे गेली असेल. पण मग मी तिच्या आईला फोन केला तर तिची आई बी एवढी लबाड, तिला एक मला सांगत होती की माझ्याकडं पोरगी आलेली नाही आणि जर माझ्या पोरीला काही झालं तर मी तुला सोडणार नाही. तर माझे जास्त अजून लाईट लागून गेले, म्हणजे जीव घाबरत होता. कारण तिच्याकडं नादान लेकरू पण होतं आणि ती न सांगता गेलेली म्हटल्यावर मला प्रश्न पडला. आणि तिच्याकडं जाऊनसुद्धा म्हणजे आईकडं जाऊनसुद्धा आई मला अशी बोलती की माझ्याकडं आली नाही, तर मग साहजिकच आहे, जीव तर घाबरणारच. तर मग मी आधी शोधलं, पूर्ण 2 दिवस पूर्ण शोधलं. पण मग शेवटी मी हार मानली आणि पोलीस स्टेशनला जाऊन मिसिंगची कंप्लेंट टाकली. मिसिंगची कंप्लेंट टाकल्यानंतर पोलिसांनी कॉल केला तिच्या आईला. त्यावेळेस ती बोलली की माझ्याकडं आहे माझी पोरगी, पण माझी पोरगी नांदायला येणार नाही. तर आमचा संसार सगळं चांगलं चालू होता. पण एक असतं ना की दोघांचा संसार जर चांगला चालू असतो ना, त्यात तिसरा असतो. तिसरा आल्याशिवाय संसाराचं वाटोळं होत नाही बरं का, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आमचं दोघांचं चांगलं चालू होतं, त्यावेळेस तिच्या आईची एंट्री झाली आमच्यामध्ये. तर तिच्या आईने माझं सगळं वाटोळं केलं आहे आणि तिची आईला दुसरा पोरगा आवडत होता, मी आवडायचो नाही तिच्या आईला. आणि विषय म्हणजे तो ड्रायव्हर आहे आणि तो काही थोडेफार तिच्या आईला पैसे देत होता. त्यांचं काय असेल ते असेल, आपल्याला पण काय पूर्ण डिटेल माहीत नाही आहे. मला जेवढे तिला म्हणजे घर जावायच पाहिजे होता. हां, तिला घर जावाई पाहिजे होता. तिने मला ऑफर दिली होती की तू पुण्यात येऊन राहा. पण मी म्हणलं की मी राहील पुण्यात, कारण मला आईशिवाय कोण नाही. तर मी म्हणलं की मी माझ्या आईला पण आणन पुण्यात. तर तिची माय नको म्हणत होती मला की नाही, तुझी आई नाही चालणार, तू एकटा येत असेल तर सांग. तर मग मला ते थोडंसं विचित्र वाटलं की मला तर एकुलती एक आई आहे आणि माझ्या आईला काही 2-3 पोरं नाही की चला एखादा भावाकडं सोडली असती मी एकटाच आहे मम्मीला. तर मग मी निर्णय घेतला की मला नाही राहायचं म्हणलं इकडं, मी राहील तर माझ्या गावालाच राहीन, नाही तर नाशिकला राहीन. ते म्हणजे असे बोलले की बाबा तुला मी जर पाहिजे असेल तर मी पुण्यात येऊन राहतो, पण माझी मम्मी सोबत राहिली पाहिजे. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुझी मम्मी नको, फक्त तू आणि मी आणि आपली पोरगी असं राहूया. पण मेन गोष्ट काय आहे माहिती आहे का, हे फक्त त्यांचा बहाणा होता. तिला नाही राहायचं होतं ह्याच्यापाशी, कारण तिचं पहिल्यापासून अफेअर होतं त्या पोरासोबत. पण त्यांचं काहीतरी भांडण झालं असेल, तेव्हा मग ह्यांच्याशी लग्न केलं आणि तिने फोटो पाठवले त्याला. मग त्याला थोडं काहीतरी वाटलं असेल, म्हणून यासनी फोन करून धमकी वगैरे द्यायचा आणि तो असं शिव्या मला वगैरे फोन नाही द्यायचा. करायचा. ज्या वेळेस तो दारू प्यायचा ना, त्याच वेळेस मला कॉल करून घाण शिवीगाळ वगैरे करायचा. बघा, असल्या बाया असतात ना, म्हणजे असल्या बायांचं असल्या बायामुळं चांगल्या मुलांची जिंदगी बरबाद होते खरंच. म्हणजे असं कोणी पण असू दे, बाईच्या जातीला म्हणून असं नावं ठेवतात. असं केलं म्हणजे चांगल्या व्यक्तीला कधीच नाही करायचं, सोडायचं. हे एवढं मी लगीन केलं ना, खूप मला जीव लावतात. मला ना असं म्हणजे कुठं सोडत नाहीत एकटीला. मी आता फक्त माझ्या श्रावणीला घेऊन मी आता फक्त 8 दिवसच गेलेली, ते पण त्यांचा जीव असा हे होत होता. आणि खूप चांगली आहेत ते. मित्रांनो, आता विषय असा झाला आहे की त्यांनी लग्न केलं आहे, ठीक आहे, केलं लग्न. पण मला सांगा, या जगात अशी कुठली आई असेल की स्वतःचं लेकरू सोडल? तर माझी जी पोरगी आहे इशू, तर ती तिच्यापाशी आहे, तर ती म्हणते की घेऊन जाय. पण ठीक आहे, आपलं पोरगं आहे म्हणून आपल्याला काही आपण तर अडचण नाही. घेणारच. मी तर तिला दिवाळीपर्यंत आणणार आहे, सगळ्यांना माहिती की मी दिवाळीपर्यंत घेऊन येणार आहे.
पण मला एक मोठा डोक्यात प्रश्न पडला आहे की ती आई बनायची लायकीची पण नाही आहे, खरं म्हणतो. हा व्हिडिओ तिच्यापर्यंत पोचला ना तरी मी तिला घाबरत नाही. हा तिच्यासाठी माझा एक संदेश म्हणा किंवा धमकी म्हणा जे असेल ते. धमकी तर नाही, पण एकच तुला हेच सांगतो, मी पण माझ्या मुलीला घेऊन आले, मी काही सोडून आली नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे मी ह्याचने हिने माझ्या मुलीला जीव लावतात म्हणून मी ह्यांच्याशी लग्न केलं. आणि मेन गोष्ट काय आहे, मला पण जीव लावतात आणि माझ्यापेक्षा श्रावणीला जीव लावतात. आणि तिची सगळ्याचं काळजी, परत ते आगाऊपणा वगैरे करतात, हे जी काळजी सगळं ती काळजी करतात. असं नाही की ते दुसऱ्याची आहे किंवा काय. आम्ही खरंच म्हणत नाही की त्यांची मुलगी ते दुसऱ्याची आहे आणि माझी मुलगी दुसऱ्याची आहे. आम्ही लाईव्हमध्ये असं विचार करतो की आमचं पहिलंच लग्न झालं आहे आणि आम्हाला पहिलंच आणि मुलगा. मी सगळ्यांना पहिलंच लग्न मुलगा. म्हणून सांगतो. मी कधी म्हणत नाही की ही माझी दुसरी बायको आहे वगैरे. हीच माझी पहिली आहे आणि हाच माझा संसार सुखाचा चालू आहे. आणि मित्रांनो, या ब्लॉगमध्ये काही लोक वाईट कमेंट करायचा पण प्रयत्न करतील. सगळ्यांना एकच विनंती आहे, ज्यांचे बघण्याची दृष्टिकोन असते, मला काही फरक पडत नाही कोण वाईट कमेंट करतं आहे, कोण चांगली कमेंट करतं आहे. पण मला एवढं माहिती की माझ्या लाईव्हमध्ये किंवा माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीमध्ये सगळेच चांगले लोक आहेत. आणि यापुढं आतापर्यंत साथ दिला, पुढं पण साथ देशाल एवढी मी तुमच्याकडून अपेक्षा करेल. तर माझा हा छोटासा ब्लॉग मी तुमच्यापर्यंत सर्वांनी आणला. पूर्ण ब्लॉग बघा आणि पूर्ण बघत जावा. आणि प्लीज घाण कमेंट करू नका. नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि यापुढे कोणीही विचारू नका की दादा तुझी पहिली बायको का सोडून गेली, कारण ते पास्ट होतं, माझं भविष्य होतं, ते गेलं. आणि आता सारखं आम्हाला विचारू नका. हा लास्ट मी तुमच्यासाठीच ब्लॉग शूट करतोय. मला म्हणजे हाऊस नाही आहे की चला भाऊ आपलं रिअल लाईफ लोकांना दाखवायची, किंवा मी पैशांसाठी बी हे करत नाही आहे, ठीक आहे. हे फक्त मला कमेंट येतात आणि मी फक्त या टॉपिकवर व्हिडिओ बनवतो की लोकांना काय आवडतं आहे. तर लोकांचे मला खूप सारे कमेंट होते, दादा तुझी पहिली बायको का गेली. तर हा माझा विषय होता पहिली बायकोचा आणि तो मी आज क्लिअर केलेला आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर धन्यवाद, बाय बाय सगळ्यांना.